आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपली भेट कधी होईल ठाव नाही. मी तुमच्या वाटेकडं डोळं लावून बसलो आहे. एकदा या फक्त. ताई काय केलंस ग हे? का केलंस असं? एकदा तरी आमचा विचार करायचास ना. तू नसशील तर आम्ही कसं जगू ग? तू माझा आधार होतीस ताई. मी पोरकी झाले का? अक्षरा, अगं एवढ्या समध्या संकटासनी तोंड दिलं तू आणि अशी कशी खचलीस ग? एकदा सांगायचं होतं, आपण सगळ्यांनी मिळून मार्ग काढला असता ग. का धीर सोडलास ग अक्षरा? हे का केलंस तू? का सोडून गेलीस आम्हाला? तुमच्यासारख्या तरण्या धड्या पोरींनी असं केलं तर आम्ही कुणाकडे बघायचं सांग ना. वाईट झालं. पोरगी लय गुणी होती. हो ना, बिचारी सर्वांशी कशी आपुलकीनी बोलायची. असं का जीवाचं वाईट करून घेतलं कुणास ठाऊक. असं करायला नाही पाहिजे होतं. हो ना. बरोबर. अक्षरा, मी तुला शेवटचं गुड बाय बोलायला आली. तू स्वतःच आयुष्य संपवलं. ते माझ्या हातून एक पाप होणं तर वाचलं नव. आता मी एकदम बिनधास्त बघ. हा, पण तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करते. तुला जाणून घ्यायचं होतं ना मी सुंदरला कसं अडकवलं ते. काय ना, सुंदरच्या बॉक्स मध्ये ते पाकिट माझ्याच माणसानं ठेवलं होतं. सुंदर या वाड्यातून निघायच्या आधीच त्याच्या गिफ्ट बॉक्स मध्ये ते पाकिट ठेवलं होतं. आणि तुमच्या रोमॅन्टिक डेटचा इतका करायचा म्हणून मीच पोलिसांना फोन करून संधी माहिती दिलेली. आता पोलिसांनी तर बिचाऱ्या सुंदरला अटक केली आणि तो गेला जेलमध्ये. परंतु तू तर मी काय बी न करता निघून गेलीस आणि माझा मार्ग मोकळा केलास. तुला याच्यासाठी लय धन्यवाद. तुझं हे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. हे काय, या अक्षराचं भूत आत्ताच वाड्याभोवती गिरिट्या घालायला लागलं का काय?
शेवटची इच्छा मी पूर्ण करते. तुला जाणून घ्यायचं होतं ना मी सुंदरला कसं अडकवलं ते काय ना, सुंदरच्या बॉक्स मध्ये ते पाकिट माझ्याच माणसाने ठेवलं होतं. तुमच्या रोमॅन्टिक डेटचा इचका करायचा म्हणून मीच पोलिसांना फोन करून समधी माहिती दिली. आता पोलिसांनी तर बिचाऱ्या सुंदरला अटक केली आणि तो गेला जेलमध्ये. परंतु तू तर मी काय बी न करता निघून गेलीस. सोडा मला, सोडा मला. और मॅडम अरेस्ट करा ना. नाही नाही नाही, सोडा मला, सोडा. सोडा मला. ढोंगी नाटकी यासनी मरणाची नाटकं करून मला फसवतास. असला डाव खेळून काय मिळालं ग तुला? तुला तर ना मी कामिनी, डाव मी नाही तू खेळलीस. अगं असतात आपल्यामध्ये राग द्वेष, म्हणून इतक्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं. एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तुझी वृत्ती किती घाणेरडी अगं. एका छोट्याशा रागापायी सुंदरचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस. त्यांनी जो गुन्हा केलाच नाही त्याची शिक्षा भोगावी लागली असते अगं त्यांना. ह्याचा विचार केलास का तू? तुझ्या या अशा वागण्याने त्यांच्या मनावर किती आघात झाले, त्यांना किती त्रास झालाय ह्याची जाणीव नाहीये तुला. तुला कळणारच नाही म्हणा, तेवढी बुद्धी